नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहरेचा नवा चित्रपट येणार आहे तिच्या पतीसह। त्या चित्रपटाचा शुभ मुहूर्त पार पडलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रार्थना भिडे। प्रार्थना पवित्र रिश्ता या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं। त्यानंतर काही प्रोजेक्टमधून काम केले, पण तिला खरी ओळख मिळाली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे। या मालिकेत प्रार्थना आणि श्रेयस तळपडेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले। शिवाय प्रार्थनाने मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यासारखे चित्रपट केले। नुसताच ती बाई ग आणि चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटामध्ये झळकली होती। अशाच आता प्रार्थना अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालेली आहे। लवकरच ती एका मराठी चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे। याबद्दल स्वतः प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलेली आहे। प्रार्थना मुख्य अभिनेत्री आणि तिचा नवरा अभिषेक जावकरचे दिग्दर्शन असलेला या आगामी चित्रपटाचा शुभ सोहळा नुकताच पार पडलेला आहे। प्रार्थना व तिच्या नवऱ्याच्या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला असून याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। शिवाय या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या भावनाही व्यक्त केलेल्या आहे। याशिवाय प्रार्थनाने असं म्हटलं आहे की अभिनेत्री म्हणून मी आणि दिग्दर्शक म्हणून माझे पती आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत। पतीबरोबरचा माझा स्वप्नवत प्रवास सुरू होत आहे। तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असून द्या। प्रार्थनाने शेअर केलेल्या या पोस्ट खाली अभिजित खाडेकर, पूजा सावंत, अनघा अतुल, हेमल इंगळे यासारख्या अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे। दरम्यान प्रार्थना बेहरे मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे। शिवाय तिचा पती अभिषेक जावकर हा देखील या क्षेत्रातील आहे। अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे। काही वर्षापूर्वी त्याने रेड ब्लफ स्टुडिओज नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली। मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटात अभिषेकने दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केले होते। अभिषेकने काही तेलुगू चित्रपटाचे वितरण देखील केलेले आहे। मूल सिंगम चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलेली आहे। प्रार्थना बेहरे व तिचा पती अभिषेक जावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रार्थनाने 2017 मध्ये अभिषेकशी लग्न केलं। अभिषेकने प्रार्थनाला लग्नासाठी विचारल्यावर हे दोघेही एकमेकांना डेट करू लागले। मग 14 नोव्हेंबर 2017 मध्ये या दोघांचा गोव्यात विवाह सोहळा पार पडला। दरम्यान प्रार्थना व तिचे पती अभिषेक हे दोघे मिळून कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे, हा चित्रपट नक्की काय असणार आहे, चित्रपटाचं नाव काय असणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहरेचा नवा चित्रपट येणार आहे तिच्या पतीसह। त्या चित्रपटाचा शुभ मुहूर्त पार पडलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रार्थना भिडे। प्रार्थना पवित्र रिश्ता या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं। त्यानंतर काही प्रोजेक्टमधून काम केले, पण तिला खरी ओळख मिळाली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे। या मालिकेत प्रार्थना आणि श्रेयस तळपडेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले। शिवाय प्रार्थनाने मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यासारखे चित्रपट केले। नुसताच ती बाई ग आणि चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटामध्ये झळकली होती। अशाच आता प्रार्थना अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालेली आहे।
लवकरच ती एका मराठी चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे। याबद्दल स्वतः प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलेली आहे। प्रार्थना मुख्य अभिनेत्री आणि तिचा नवरा अभिषेक जावकरचे दिग्दर्शन असलेला या आगामी चित्रपटाचा शुभ सोहळा नुकताच पार पडलेला आहे। प्रार्थना व तिच्या नवऱ्याच्या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला असून याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। शिवाय या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या भावनाही व्यक्त केलेल्या आहे। याशिवाय प्रार्थनाने असं म्हटलं आहे की अभिनेत्री म्हणून मी आणि दिग्दर्शक म्हणून माझे पती आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत। पतीबरोबरचा माझा स्वप्नवत प्रवास सुरू होत आहे। तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असून द्या। प्रार्थनाने शेअर केलेल्या या पोस्ट खाली अभिजित खाडेकर, पूजा सावंत, अनघा अतुल, हेमल इंगळे यासारख्या अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे। दरम्यान प्रार्थना भेरे मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे। शिवाय तिचा पती अभिषेक जावकर हा देखील या क्षेत्रातील आहे। अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे। काही वर्षापूर्वी त्याने रेड ब्लफ स्टुडिओज नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली। मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटात अभिषेकने दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केले होते। अभिषेकने काही तेलुगू चित्रपटाचे वितरण देखील केलेले आहे। मूल सिंगम चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलेली आहे। प्रार्थना भेरे व तिचा पती अभिषेक जावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रार्थनाने 2017 मध्ये अभिषेकशी लग्न केलं। अभिषेकने प्रार्थनाला लग्नासाठी विचारल्यावर हे दोघेही एकमेकांना डेट करू लागले। मग 14 नोव्हेंबर 2017 मध्ये या दोघांचा गोव्यात विवाह सोहळा पार पडला। दरम्यान प्रार्थना व तिचे पती अभिषेक हे दोघे मिळून कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे, हा चित्रपट नक्की काय असणार आहे, चित्रपटाचं नाव काय असणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रार्थना भेरेचा नवा चित्रपट येणार आहे तिच्या पतीसह। त्या चित्रपटाचा शुभ मुहूर्त पार पडलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रार्थना भिडे। प्रार्थना पवित्र रिश्ता या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं। त्यानंतर काही प्रोजेक्टमधून काम केले, पण तिला खरी ओळख मिळाली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे। या मालिकेत प्रार्थना आणि श्रेयस तळपडेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले। शिवाय प्रार्थनाने मिथवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यासारखे चित्रपट केले। नुसताच ती बाई ग आणि चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटामध्ये झळकली होती। अशाच आता प्रार्थना अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालेली आहे। लवकरच ती एका मराठी चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे। याबद्दल स्वतः प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलेली आहे। प्रार्थना मुख्य अभिनेत्री आणि तिचा नवरा अभिषेक जावकरचे दिग्दर्शन असलेला या आगामी चित्रपटाचा शुभ सोहळा नुकताच पार पडलेला आहे। प्रार्थना व तिच्या नवऱ्याच्या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला असून याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। शिवाय या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या भावनाही व्यक्त केलेल्या आहे। याशिवाय प्रार्थनाने असं म्हटलं आहे की अभिनेत्री म्हणून मी आणि दिग्दर्शक म्हणून माझे पती आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत। पतीबरोबरचा माझा स्वप्नवत प्रवास सुरू होत आहे। तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असून द्या। प्रार्थनाने शेअर केलेल्या या पोस्ट खाली अभिजित खाडेकर, पूजा सावंत,
अनघा, अतुल, हेमल इंगले यासारख्या अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे। दरम्यान प्रार्थना भेरे मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे। शिवाय तिचा पती अभिषेक जावकर हा देखील या क्षेत्रातील आहे। अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे। काही वर्षापूर्वी त्याने रेड ब्लफ स्टुडिओज नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली। मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटात अभिषेकने दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केले होते। अभिषेकने काही तेलुगू चित्रपटाचे वितरण देखील केलेले आहे। मूल सिंगम चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलेली आहे। प्रार्थना भेरे व तिचा पती अभिषेक जावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रार्थनाने 2017 मध्ये अभिषेकशी लग्न केलं। अभिषेकने प्रार्थनाला लग्नासाठी विचारल्यावर हे दोघेही एकमेकांना डेट करू लागले। मग 14 नोव्हेंबर 2017 मध्ये या दोघांचा गोव्यात विवाह सोहळा पार पडला। दरम्यान प्रार्थना व तिचे पती अभिषेक हे दोघे मिळून कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे? हा चित्रपट नक्की काय असणार आहे? चित्रपटाचं नाव काय असणार आहे? याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे।